नमस्कार मित्रांनो, गोरख भाऊने आणि आम्ही ठरवले की आज फुल नाईट मारायची. तर सकाळी 8 वाजता आपण बंगलोरवरनं निघालो होतो. एम-के हुबळीला आलो 5 वाजता. चहा वगैरे पिलो आणि 1 तास गाडी चालवून आपण पोहोचलो पंपावरती. तर पंपावरती आम्ही आणि अख्खी नाईट काढायची आहे म्हणून पंपावरती आंघोळ करायचा प्लॅनिंग चालू आहे. दोघांनी विचार केला की आज फुल नाईट मारायची, म्हणून पंपावरती रात्री आम्ही आंघोळ केली 7:30-8 वाजता. जे भांडी-कुंडी होती ते धुवून वगैरे घेतले. गाडीच्या काचा वगैरे एकदम चकाचक शॅम्पूने पुसून घेतलेले आहेत, कारण की फुल नाईट मारायची होती. तर मी तर लावला होता पिक्चर 1 और 1 11, एकदम डिशुम डिशुम. मला झोप काय लागणार नाही. 2-3 तास गाडी चालवली. 10 वाजता पोचलो आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटक बाँड्रीवरती. तर इथं गोरख भाऊला खायचं आहे 65 आणि अंडा राईस मस्त मिळतो. तर 10 वाजता आपण थांबलो. ही आहे छोटीशी टपरी चायनीजवाल्याची. आणि आम्ही दोघांनी आता इथं परत एकदा विचार केला की आता नाईट कशी काढायची. तर कमी कमी खाऊ. कमी खाल्यामुळे नाईट निघते हा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. मला जर नाईट काढायची म्हणलं तर मी पोटभर जेवत असतो तरच मला नाईट निघते. तर आज काय नाईट निघन किंवा नाही निघन हे काय आपल्याला माहिती नव्हतं. पण म्हणलं पोटभर खायचं, झोप लागन तिथं झोपायचं, दुपारी जाता येईल म्हणून आम्ही मस्तपैकी जेवण घेऊन पोटभर केलं आणि तिथून आम्ही मग निघालो पुण्याच्या दिशेने. तर गोरख निघाला पुढं आणि मी निघालो मागं. तर कराड किनी टोल नाका कराड पास केल्याच्या नंतर मला लागली झोप लागल्यानंतर मी ओढली साईडला. आता म्हणलं ढाब्यावर झोपाव का स्टिंग पेवाव. तर म्हणलं स्टिंगच पिऊन बघूया काय होते काय नाही. पुढं रात्रीची 1 वाजली होती. आणि आज काय झालं माहिती आहे का, माझ्याकडे एक प्लॅन होता मी लावला जिस्म 2 मूवी. जिस्म 2 मूवी आणि स्टिंग ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असं काय खतरनाक झालं की कराड बी गेलं, सातारा बी पास झाला, साताऱ्याच्या पुढचा बोगदा पास झाला, घाटातनं बी पुढे निघून गेलो आणि टोलनाका बी पास झाला. तर टोलनाक्यावरती गेलो, तिथं चहा वगैरे मारला, तिथनं परत निघालो. 1.5 तासाचा पिक्चर होता. आरामात आपण पोचलो खेडशिवापूरच्या टोलनाक्यावरती. ते इथं काय झालं, ते सगळेजण शांत झोपली होती आणि झोपेचा मूड हो, बाकी काय. आता इथनं पुढं आपल्याला 1.5 तास लागणार होता. त्याच्यामुळे लगेच गाडी स्टार्ट केली आणि निघालो मी इथून. शेवटी स्टिंगने आणि जिस्म 2 मूवीने आपल्याला साताऱ्याच्या पुढच्या टोलनाक्यावरती पोहोचवलेलं आहे. आणि शेवटी आपल्या अंगातली बॅटरी म्हणजे पूर्णपणे डाऊन झाली मित्रांनो, कारण की एवढी झोप लागली. 4:30 वाजता बळच डोळं झाकत 5:30 वाजता आपण कंपनीच्या जवळ आलो. कंपनी आता फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. झोप लय लागली, लय 5:30 वाजता कंपनीत गाडी लावली. मला पटकन खाली कर, आपल्याला लागलेली झोप. तर अर्ध्या तासात गाडी खाली झाली. मग साईडला गाडी लावली. 6 ते 10 या टायमिंगमध्ये झोपी गेलो. 10 वाजता उठलो, मस्तपैकी आंघोळ वगैरे केले आणि निघालो कंपनी.